देवा, आपला आनंद मनापासून साजरा करण्या इतपत तरी चांगले दिवस येऊ देत रे. काय ग? काहीतरी लपवतेस, बघूयात काय. अभि इकडे दे. विपुलचं आहे का? अभि प्लीज. प्रेमपत्र आहे? अभि प्लीज. अरे बाप रे, बघू तरी काय आतमध्ये. आणि आय गेस मी आता त्याला सांगतो अशीच प्रेमपत्र लिहित जा, म्हणजे तू खुश राहशील. गेले 2-4 दिवस तू फारच खुश आहेस. काय चाललंय काय? वा, तो खुश आहे म्हणून तू बोलून दाखवणार आहेस होय त्याला? अगं मी राहा, सगळ्यांनी खुश राहा. आम्हाला मात्र सतत बोला, कारण आम्ही कधी खुशच राहायचं नाही ना. माधुरी, काय झालंय? कोणी काय बोललं का तुला? आणि सकाळी कुठे चालली होतीस का? डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे? पण मला आणि सुभाषला तू देवळात जाते म्हणून सांगितलंस ना? माधुरी, तू नक्की कुठे गेली होतीस? तुला काही अडचण आहे का? आधी डॉक्टरांकडे गेले आणि मग देवळात गेले होते. इतकं काय संशयाने पाहताय माझ्याकडे? आणि तू रे, तू काय माझ्यावर लक्ष ठेवून असतोस की मी कुठे जाते, काय करते? अगं किती बोलतेस तू त्याला? लहान भाऊ आहे ना तुझा तो. लहान भाऊ आहे ना, मग लहान भावासारखं वागायला सांग त्याला. उगाच माझ्यावर दादागिरी करू नकोस. नक्की काय झालंय बयो? काय झालं ते मला सांगशील? सॉरी अभि, मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं. मला माहितीये तुला माझ्याविषयी इतकी काळजी वाटते की उद्या माझ्या नोकरीचा निर्णय कळाल्यावर सगळ्यात आधी विरोध तू करशील. हा बोला. ठीक आहे, तुम्ही सांगा. नाही सांगा. अच्छा, नाही काहीच हरकत नाही. मला जे हवं आहे त्यासाठी ही रक्कम काहीच नाही. ओके ठीक आहे, आपण उद्या संध्याकाळी भेटूया. ओके, गुड नाईट. कॉपी करण्याच्या मेथड्स माहिती असल्या की आयुष्याचा पेपर किती सोपा जातो. उद्यापासून माझं आयुष्य बदलणार. शफिकाचे फक्त आता सगळं ठरवल्याप्रमाणे झालं पाहिजे. मग पुन्हा पूर्वीचं आयुष्य, जिथं मला शमिकाला मनवणं नसेल, सँडी आंटीचे टॉन्ट्स नसतील, आणि हो, पावलो पावली आडवा येणारा माझा भूतकाळ नसेल.
धनंजय, यू विल बी फ्री. यू विल बी फ्री. एक आजाद पंछी. हे मला आधी सुचलं असतं तर एवढा वेळ फुकट घालवला नसता. नो प्रॉब्लेम. दुर्घटना से देर भली, पण शमिका, तुझ्या नशिबी दुर्घटनाच लिहिली आहे. आता कितीही काही झालं तरी शमिका, तुझं लग्न माझ्याशीच होणार. कसं ते Cheers to my life. Yes. आणि ती एकदम ओरडलीच माझ्यावर. माधुरी कधी असं वागत नाही ग. तुम्ही मुली पण ना, तुमच्या मनात काय चालू आहे हे खुद्द परमेश्वराला कधी कळणार नाही. अच्छा, तू तर असं बोलतोयस ना जसं असं कितीशा मुलींच्या मनातलं ओळखायचा प्रयत्न केलास रे तू. शमिका, काय भलत असेल तर मनात आणू नकोस. हा, हे बघ, मला 2 बहिणी आहेत आणि दोघीही आपापल्या परीनं मला हे अनुभव रोज देत असतात. म्हणून मला माहिती आहे. कळलं? आणि मी, तू एखाद्या माणसाचा जीव गेला ना तरी तुझ्या मनात काय चालू आहे हे कधी आयुष्यात कळणार नाही. पुरे. हा, अजून किती वेळा ऐकवणार आहे सगळं तू मला. आणि हो, सांगेल माधुरी, एक ना एक दिवस नक्की सांगेल. निदान ती रिया सारखी तरी नाहीये. तुला माहितीये, रिया मला थोडा सुद्धा अंदाज येऊ देत नाही. डायरेक्ट शॉकच देते. हा, तुला म्हणून सांगते, एकदा मी डिझाईन केलेला वेडिंग गाऊन ती ट्राय करत होती. आणि मग मी तिला विचारल्यावर मला म्हणाली, मी आत्ता माझ्या बॉयफ्रेंड बरोबर पळून जाणार आहे आणि चर्च मध्ये जाऊन लग्न करणार आहे. आत्ता. काय बोलतेस काय? आणि तुला सांगते, पळूनही गेली ती. म्हणजे ती पळून गेली आणि तिचं आता लग्न झालेलं आहे? नाही रे बाबा, लग्न वगैरे काही झालेलं नाहीये तिचं. आता ही खूप मोठी स्टोरी आहे. तर सांगायचं काय, ती अशी वागते, तिच्या मनाला येईल तसं वागते. मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाही. तिला एखादी गोष्ट हवी आहे म्हणजे हवी आहे. अरे सगळी सांडली. हळू हळू खायचं ना. रुमाल नाहीये का तुझ्याकडे? आता एक सेकंड ठीक आहे. हळू. ठसका लागला. सो डोंट वरी. माई नेहमी म्हणते, चांगल्या लोकांच्या बाबतीत नेहमी चांगलं होतं. आमची आई सुद्धा असंच म्हणते. आय डोंट नो कधी येणार आहे ती घरात असले की बरं वाटतं ग. बरं ऐक, बरीच रात्र झाली आहे, झोपत. आणि उद्या मॉर्निंग वॉकला भेटायचंय, लक्षात आहे ना? गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. माई, एखादी गोष्ट सांग ना ग माई. लहानपणी गोष्टी सांगायची मी. हे काय वय आहे का गोष्टी ऐकण्याचं? माई, त्या गोष्टीत कसा बरोबर राजकुमार मिळतो का त्या राण्यांना? खऱ्या लाईफ मध्ये तुला सुद्धा मिळू शकतो राजकुमार. पण त्यासाठी काय माहितीये ना, डोकं ठिकाणावरती असायला पाहिजे, डोळे उघडे ठेवायला पाहिजे. बरं का रियाबाई, आता हा आवडला नाही किंवा त्याने मला समजूनच घेतला नाही म्हणून दुसरा, किंवा तो चुकीचाच निघाला म्हणून तिसरा, असं नाही चालत. माई, पण मग माझं कुठे चुकतं ग माई? तू चुकीच्या माणसांवरती विश्वास ठेवतेस,
हे तुझं चुकतं बाळा. तुला कसा नवरा मिळायला हवा माहितीये रियू? एक कसा ग माई? जो तुला समजून घेईल, हा, तू मनाने खरी कशी आहेस हे ज्याला कळेल, ज्याचा स्वतःच्या भावनांवरती ताबा असेल, तरच तो तुझ्यासारख्या वादळाला काबूत करू शकेल. ए काय ग माई? रियू, तू आयुष्यात निर्णय घेताना अनेक वेळा गोंधळलीस. तो असा असला पाहिजे की त्यांनी तुला योग्य दिशा दाखवली पाहिजे. येस, तुम्ही आता बघाच मी कसा मुलगा निवडलाय ते. उद्या तुमच्या समोर असं उभं करते मी त्याला. आता हसायला काय झालं तुम्हाला? काय ग तुम्ही, मला कुणीच सिरियसली घेत नाही कधीच. तू तर बघच आता उद्या. ए काय ग? ए माई, माई शमीला कसा मुलगा सूट करेल ग? शमीला असा मुलगा मिळायला हवा जो तिला जपेल, वेळ पडली तर तिच्या पाठीशी उभा राहील. म्हणजे साधारणतः तुम्हाला दोघींना सारखीच मुलं मिळाली पाहिजेत. किती गंमत आहे बघ. खरं म्हटलं तर ना, तुमच्या दोघींचे स्वभाव अगदी वेगळे आहेत, पण तुम्हाला जोडीदार दोघींना अगदी सारख्याच स्वभावाचे मिळायला हवेत. शमीला असा मिळायला हवा की जो तिला जपेल, सांभाळेल. आणि तुला असा मिळायला हवा की जो तुला चुकीच्या निर्णयांपासून परावृत्त करेल. हा तिच्या घरच्यांचा नंबर, त्यांना बोलून घ्या आणि घरचे येईपर्यंत कुणालाही रूम मध्ये पाठवू नका. अभि, तुझ्या मिठीत मला खूप शांत वाटतं, खूप सिक्युअर. उद्या काही संकट आलं ना, तर सगळ्यात आधी मी झेलेन. अजून असं किती दिवस लपवणार आहे मी? आज काय देवळात, उद्या डॉक्टरकडे, परवा मैत्रिणीकडे. मला लवकरात लवकर सांगितलंच पाहिजे. जाऊ दे, मी समजावेन सगळ्यांना, सांगून टाकेन एकदाच. आजीचे रोजचे टोमणे ऐकण्यापेक्षा नोकरी पत्करली असं सांगेन. गुड मॉर्निंग माधुरी. गुड मॉर्निंग सर. बरं झालं इथेच भेटलीस. मी एका मीटिंगसाठी जातोय. ही फाईल एकदा नीट वाचून घे. मी याच्या संदर्भातले सगळे डिटेल्स तुला मेल केलेले आहेत, तेही वाच. ओके सर. आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. ओके, हॅव अ नाईस डे सर. सेम टू यू. ओके, थँक्यू. थँक्स अ लॉट. कोण होते रे?
माझा वकील होता. ओ सॉरी, तुमची ओळख करून द्यायला हवी होती ना. हॅलो, माझा काय संबंध? संबंध नाही कसा? संबंध आहे, माझा आहे, तुमचा आहे, तुमच्या लाडक्या मुलीचा आहे. हाऊ इज दॅट? वाचा, कळेल सगळं. हाऊज दॅट? काय सँडी आंटी, हायवे इतका जवळ होता आणि आपण उगाच सर्व्हिस रोडवरून जात होतो. हाच मार्ग आहे ज्यातून तुम्हाला आणि मला जे हवंय ते मिळेल. पण हे करणार कोण? ऑफकोर्स तू. मी? मी हे केलं असतं. ती शमिका नवीन नवीन पद्धती शोधून माझा इन्सल्ट करते. तिचा माझ्यावर विश्वास नाही, माहिती आहे ना. सो तुम्हीच जा आणि रिलॅक्स. हे पेपर फक्त तिच्याकडे घेऊन जायचे आहेत आणि त्याच्यावर सह्या घ्यायच्या. आणि मग आपल्याला जे पाहिजे ते आपल्या पायाशी असेल. पण सया कशा घेऊ? मी तुला सांगू फ्रॉड कसा करायचा? शट अप. डोंट वरी, मी घेते तिच्या सह्या. काय हेरी, प्रपोज करायला चाललीस आणि एक चांगला ड्रेस नाही तुझ्याकडे. शी, एक डिसेंट कुर्ता, त्याच्यावर सुंदर दुपट्टा, असं का नाहीये माझ्याकडे काही? आज असा एखादा ड्रेस घालून गेला पाहिजे जो बघूनच अभिजित माझ्यासाठी वेडा झाला पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे रिया किती सुंदर दिसू शकते. ओ गॉड, आय एम इन लव्ह. पण या लव्हला भेटायला जाताना घालायला प्रॉपर कपडे नाहीयेत माझ्याकडे. अभिजितचा फेवरेट कलर आहे हा, आणि हा ड्रेस पण किती गोड आहे. मला बघून म्हणेलच तो, तू खूप गोड दिसतेस शमी. आणि मला पण हेच ऐकायचंय. रिया, काय आहे? अगं किती पसारा काढून ठेवलास तू. अगं ते मी आज बाहेर जाणार. शमी, ए हा तुझा ड्रेस आहे? हो. ए प्लीज मला आजच्या दिवस दे ना ग, प्लीज. खूप छान आहे हा ड्रेस, ए दे ना. अगं पण मी छान ड्रेसेस शिवते ना तुझ्यासाठी रिया. अगं ते तर मला हवेच आहेत, पण मला आज हवाय, आत्ता. ए शमी दे ना पण मला हा ड्रेस, प्लीज प्लीज दे ना ग. ए आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे ग शमी. ए प्लीज शमी दे ना प्लीज. शमी, एक ड्रेसच तर मागतीये ना मी. तू तर असा चेहरा करून बसलीस जसं काही मी तुझा बॉयफ्रेंड शेअर करायला मागतीये.